भारत देशात अवैध मार्गाने घुसखोरी करून बनावट आधार कार्ड बनवून सोलापूर शहरात वास्तव्य करत असलेल्या 12 बांगलादेशींना MIDC पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे। श्री जगदंबा महिला रेडीमेड ड्रेसेस विविध उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित सोलापूर, अंध व अपंग कार्यरत असणारी सहकारी औद्योगिक संस्था, प्लॉट नंबर 20/2E RT चौक MIDC सोलापूर या ठिकाणी 5 मार्च रोजी हे बांगलादेशी पोलिसांना मिळून आले। नासिर सरकार, मोहम्मद बदी उस्मान वय 22, राहणार ग्राम तैगोरिया भाग राजशाही नाटोर बांगलादेश, मोहम्मद नजीरुल्ला इस्लाम वय 30, जिल्हा भोगूर बांगलादेश, मोहम्मद मिजानुर रहमान वय 26, नेत्रकोना बांगलादेश, बाबू मिया सुलतान वय 25, राहणार कोदनपूर गोसाई राहत शरीयतपूर बांगलादेश, शफीक रशीद मोंडल वय 31, ढाका बांगलादेश, मोहम्मद रहीम आमिल खलील फोराजी वय 33, राहणार परगना पश्चिम बंगाल बांगलादेश, इम्रान नूर आलम हुसैन वय 27, राहणार गोसाई राहत शरीयतपूर बांगलादेश, मोहम्मद हजरत अली पोलाश वय 31, राहणार बोगुरगा बांगलादेश, मोहम्मद हजरत अली पोलाश वय 31, राहणार बोगुरगा बांगलादेश, मोहम्मद सोहेल जावेद अली सरदार वय 22, ढाका बांगलादेश, अलाल नूर इस्लाम मिया वय 35, राहणार नॉर्थ परगना पश्चिम बंगाल, मोहम्मद अलीमीन हानिफ बेफिरी वय 29, राहणार नॉर्थ परगना पश्चिम बंगाल बांगलादेश अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भारत देशात कोणत्याही प्रकारच्या वैध प्रवासी परवाना, कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सीमेवरील नोंदणी अधिकारी यांच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारत देशात प्रवेश करून बनावट भारतीय आधार कार्ड बनवून ते सोबत बाळगून सोलापूर शहरात वास्तव्य करत असताना मिळून आले म्हणून वरील आरोपितांविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल झाली आहे। या बांगलादेशी नागरिकांना सोलापुरात श्री जगदंबा औद्योगिक संस्थेमध्ये कुणी वास्तव्यास ठेवले याचा तपास केला जात असून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खोमणे हे करत आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।